नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. सणांचा काळ म्हणजे आनंदाचा काळ, पण आपला उत्साह एवढा प्रचंड असतो की त्यात आपली ऊर्जा पटकन खर्च होते. आज आपण सणांमध्ये ऊर्जा कशी टिकवून ठेवावी हे पाहणार आहोत. त्यासाठी हे 3 सोपे उपाय. पहिला उपाय, सकाळी उठल्या उठल्या आपल्याभोवती एक गोल्डन कलरचं वलय निर्माण झाले आहे अशी कल्पना करा. हा प्रकाश तुमच्या ऑराला सुरक्षित ठेवण्यास मदत करतो. ज्यांनी रेकी केली आहे त्यांनी चोकुरेचा सिम्बॉल वापरून आपला ऑरा दिवसभरासाठी प्रोटेक्ट करा. 2 नंबर, स्नान पूजा आटोपून देवासमोर बसा आणि तुमच्या जन्मांकानुसार मी जी आता रिच्युअल सांगतेय ती करा. ज्यांचा जन्मांक 1, 3 आणि 5 आहे त्यांनी ओम गम गणपतये नमःचे चॅन्टिंग करावे. 2, 4 आणि 6 मुलांक असणाऱ्यांनी 5 ते 10 मिनिटे मेडिटेशनवर भर द्यावा आणि 7, 8 आणि 9 मुलांक असणाऱ्यांनी एक दिवा किंवा अखंड ज्योत जी आपण बाप्पाजवळ लावतो तिच्याशी कनेक्ट करा. म्हणजेच एकटक त्या ज्योतीकडे बघण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमची एनर्जी फ्रिक्वेन्सी संतुलित राहण्यास मदत होईल. नंबर 3, आता सण आला की थकवा हा आलाच. एका जागी स्वस्थ बसा. 2 मिनिटे डोळे बंद करा. आता आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवा आणि एक खोल श्वास घ्या. श्वास घेताना एक दिव्य शक्ती आपण आत घेत असल्याचा भास होऊ द्या. हळूहळू श्वास सोडत थकवा बाहेर जात आहे असा भास होऊ द्या. 5 वेळा असे करा, म्हणजे पुन्हा तुम्हाला ताजेतवाने वाटेल. हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही रोज केलेत तर नक्कीच आपल्या सणांचा आनंद आपल्याला दुप्पट होईल आणि तुमची ऊर्जा मजबूत राहण्यास मदत होईल. जाता जाता आपल्या सणांपैकी तुम्हाला कुठला सण जास्तीत जास्त आवडतो हे कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.